यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। चंद्रपुरात कोरपना इथं अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम काँग्रेस पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। या आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या स्थानिक नेत्यांवरही पक्ष न पाहता कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले। नराधम अमोल लोडे याला अकोल्यातनं अटक करण्यात आलेली आहे। एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्यानं त्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे। लैंगिक अत्याचार करणाऱ्या या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। एक राहुल गांधी विचार मंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवतो, ज्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे, त्यांच्याच घरी काँग्रेसचं जिल्ह्याचं पद आहे। त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। आता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं लक्षात येत आहे की स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे। त्यामुळे अशा आरोपीवर कट्टर कारवाई, कडक कारवाई केली जाईल आणि त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल। असतो त्याला शिक्षा झाली पाहिजे। आम्हाला म्हणणं आहे की बलात्कारी कोणी जरी असला तो कुठल्या जातीचा नसतो, कुठल्या धर्माचा नसतो, कुठल्या पक्षाचा नसतो, शिक्षा झाली पाहिजे। हीच भूमिका भाजपाने पण घेतली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।